नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण महासभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी महापालिका मालकीच्या स्थावर मालमत्तेच्या भाडेपट्टा हस्तांतरण आणि भाडे आकारणी संदर्भातील विषय क्रमांक 31 वर नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती संजय जाधव यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. या मुद्द्यावरून आयुक्त नितीन कापडणीस आणि संजय जाधव यांच्यात शाब्दिक चकमकही झाली. मात्र विरोध असूनही हा विषय मंजूर करण्यात आला. दरम्यान या निर्णयाविरोधात नगर विकास विभाग आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे संजय जाधव यांनी स्पष्ट केले. महासभेच्या पटलावर धुळे महानगरपालिकेतील मालकीचे बरेचसे व्यापारी संकुलांचं भाडे ठरवणे आणि मुदतवाढ देण्याबाबतचा विषय आलेला होता. बाकीचे सर्व विषय हे धुळे महानगरपालिकेच्या मालकीचे असल्याने आणि स्वस्तिक टॉकीजच्या मालकीची जागेवर जे असलेले अतिक्रमण आहे त्या अतिक्रमित दुकानांचे सुद्धा धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी हा विषय पटलावर पाठवलेला होता. त्या विषयाला मी त्यांना माहिती विचारली असता सदरच्या दुकानांचे बांधकाम परवानगीसुद्धा महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही आणि धुळे महानगरपालिकेचा तर मालकी हक्कच नाही असं असतानासुद्धा बेकायदेशीरपणे आयुक्तांनी हा विषय या ठिकाणी आणून या ठिकाणी मंजुरीचा घाट घातलेला होता. परंतु मी या ठिकाणी त्याच्यावर आक्षेप घेऊन आयुक्तांना लवकरच पत्र देणार आहे आणि नगरविकास विभागालासुद्धा या संदर्भातली तक्रार मी लवकरच दाखल करून सदरचा विषय करेल. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करेल की जी जागा महानगरपालिकेचीच नाही, यांना अधिकारच नाही वसुलीचा, त्या ठिकाणी ते भाडे लागू कसे करू शकतात. उद्या उठून अतिक्रमित जे दुकानं आहेत धुळे महानगरपालिका रस्त्यांवरची यांनासुद्धा हे भाडे लागू करून कायम करतील. पानी देना हमारा विरोध नहीं, क्योंकि लोगों को पानी देना बहुत जरूरी, लेकिन नियोजन ऐसा होता है अक्सर पानी की लाइन नहीं प्रभाव 19 में जो आपको तो पता है अक्सर पानी की लाइन नहीं आई है तो पानी हमको मिलता है नहीं, ये पानी डाइवर्ट हो जाएगा आगे जो 7 दिन में 10 दिन आ रहे हो तो इसका नियोजन करो. इसके बाद में ये हमको होने वाला काम अच्छा है पानी दिलाना होता है, लेकिन बाकी में आगे जो प्रभाव है उसको करने में ये नोट लो. और आगे जैसा मोहाड़ी में पानी की टाकी मंत्री है अपना पिपरी बाजू, वो आदिवासी की पूरा बहुल भाग है पिपरी बाजू है, उसमें अपना पानी की टाकी का काम शुरू है. आगे ज्वाइन करने के लिए मोहाड़ी से कनेक्शन लेना पड़ेगा फिर वो भी बोलती है कि लोग इससे भी विरोध नहीं होता होना. तो बात में ऐसा है कि यहाँ से काम होगा बात की उसके विरोध में हमारे गाँव में पानी नहीं रहेगा और वह पानी होगा इसमें नोट किया है कोई नहीं होगा. विषय परंतु या ठिकाणी या विषयाच्या अनुषंगाने मी सांगू इच्छिते की जे 10 ते 12 दुकानदार आहेत त्यांना या नवीन मॉलमध्ये त्यांची जागा ही आरक्षित ठेवण्यात यावी ही विनंती करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.